तिकडे नागपुरातही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर अवतरलेलं आहे। शाळकरी विद्यार्थी वारीच्या रंगात न्हावून गेल्याचं पाहायला मिळतंय। पारंपरिक वेशात विद्यार्थ्यांनी दिंडी काढली आणि या चिमुकल्यांमध्ये आपण उत्साह पाहतोय। चिमुकल्यांनी या दिंडीमध्ये उत्साहाने सहभाग घेतलेला आहे आणि तिथूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे। पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाकरता संपूर्ण वारकरी आसुसलेले आहे। पण नागपुरात सुद्धा एक वेगळं असं चित्र पाहायला मिळत आहे। हे छोटे काही वारकरी आपली पालखी घेऊन विठुरायाच्या दर्शनाकरता निघालेले आहे। खरं तर नागपुरात एक वारीचं जे पंढरपूरचा जो वातावरण जे आहे ते निर्मिती एक या निमित्ताने झालेली आहे। नागपुरातील अनेक शाळा या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आपण बघू शकतो। वेगवेगळ्या शाळेतले हे सगळे विद्यार्थी निघालेले आहेत, छोटे वारकरी आहे, डोक्यावर तुळस आहे, वारकरी वेशभूषेत आहे। विविध संत परंपरा महाराष्ट्राला जी वेगळी लाभलेली आहे त्याचं दर्शन सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये होत आहे। विविध संत विठुराय सुद्धा आहे आणि अगदी मराठी पारंपरिक पद्धतीने हा संपूर्ण आषाढीचा जो सोहळा आहे तो साजरा करण्यात येतो आहे। शाळेतील शिक्षिका सुद्धा आहे त्या अगदी त्याच उत्साहात वारकरी जशी पालखी निघते आळंदी देहूवरनं किंवा शेगाववरनं त्याच पद्धतीने सगळेजण निघालेले आहे। नागपुरातील शंकरनगर मधील हे संपूर्ण चित्र आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने आपण बघतो की पालखी सोहळा जसा निघतो आळंदी किंवा देहूमधनं वारकऱ्यांचा जो उत्साह असतो तसाच काहीसा उत्साह आज या छोटेखानी वारकऱ्यांचा नागपुरात शंकरनगरवरून जी पालखी निघाली। पहिलाच अनुभव आहे त्यामुळे थोडी भीती वाटली, पण आता हा माहोल पाहून एक अंगात वेगळाच उत्साह आलाय की आपण पांडुरंगाच्या भक्तीत वारीत चाललो आहे। तो एक वेगळाच आनंद आहे। प्रत्येकाच्या मनात फक्त विठुरायाचं दर्शन, विठुरायाची भक्ती एवढीच लागलेली आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।